असेल पाहत माझी वाट, घेऊ द्या मज दृष्टी भेट, होतील तिचे सह्य कष्ट, सुखे शेवट होईल. साई समर्थ अंतर्ज्ञानी, त्याचेच आयुष्य सरले जाणुनी, वदती काय तया लागुनी, चित्त देऊनी ते परिसा. होता इतुका मातेचा लळा, तरी का हा वेश स्वीकारिला, साजेना ममत्व या वेशाला, कलंक भगव्याला लाविला. जा बैसत्वा व्हावेन उदास, जाऊ दे की थोडे दिवस, करू मग पुढील विचारास, धीरत्वा चित्तास धरावा. वाड्यात असती बहुत चोर, कवाडे लावोनी रहावे हुशार, सर्वस्वाचा करीतील अपहार, घाला अनिवार घालितील. वैभव कधीही नव्हे शाश्वत, शरीर हे तो सर्वदा अनित्य, जाणूनी मृत्यू नित्य सन्निहित, धर्म जागृत ठेवावा. देह स्त्री पुत्रादिकी, अहम ममाभिमान जो लोकी, तत्प्रयुक्त तापत्रिकी, अनर्थ ऐहिकी या नाव. दुजा अनर्थ आमुष्मिक, जन जे जे परलोक कामुक, परलोक ही मोक्ष प्रतिबंधक, अधोमुख सर्वदा. तेथे नाही पुण्योपचय, तेथील प्राप्ती नाही निर्भय, क्षीण पुण्ये पतन भय, आहे निसंशय तेथेही. हरिभजन स्मरणाची घडी, पाप ताप दैन्य दवडी, ध्यानासी आणिता बहु आवडी, संकटी उडी घालितो. तुझी पूर्व पुण्याई गहन, तेनेच आलासी हा ठाव ठाकून, आता मदवचनी द्यावे अवधान, करून घे साधन जीवाचे. उद्यापासून भागवताचे परिशीलन करावे साचे, 3 सप्ताह त्या ग्रंथाचे, काया वाचा मने करी. होऊन या निर्वासन, करी त्या ग्रंथाचे श्रवण, अथवा मनोभावे वाचन, निदिध्यासन तत्पर. प्रसन्न होईल भगवंत, सर्व दुःखांचा करील अंत, होईल मायामोह शांत, सौख्य अत्यंत लाभेल. होऊन या शुचिर्भूत, ठेवून हरिचरणी चित्त, संपादी हे सांगव्रत, मोह निर्मुक्त होशील. आला निकट स्वदेहा अपाय, पाहूनी बाबांनी हाच उपाय, योजिला वाचविला रामविजय, जेणे मृत्युंजय संतुष्टे. दुसरे दिवशी प्रातःकाळी, सारोनी मुखमार्जन अंघोळी, वाहुनी बाबांस पुष्पांजुळी, चरणधुळी वंदिली.